सध्या राज्यासह मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. परिणामी अनेक भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली, तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. प्रेक्षकहो, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विविध मराठी मालिकांचे शूटिंगही रद्द करण्यात आले. मात्र काही कलाकार मुसळधार पावसातून वाट काढत वेळेत सेटवर पोहोचले. या पावसाळी वातावरणाचा आनंद घेत काही कलाकारांनी गरमागरम कांदा भजीचा आस्वाद घेतला, तर काहींनी एकत्र येत दुपारच्या जेवणासाठी खास बेत आखला. प्रेक्षक हो, झी मराठी वाहिनीवरील विन दोघातलीही तुटेना या मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी एकत्र येत गरमागरम कांदा भजीचा बेत केला होता. सेटवरच्या किचनमध्ये आजी, मल्लिका आणि सुष्मिता यांनी एकत्र येऊन कांदा भजी बनवली आहे. बाहेर पावसाचा जल्लोष, आत कामाचा तितकाच जोश. मनोरंजनाची विण आम्ही जपत राहतोय. आजी, काकू, सुष्मिता युनिटसाठी कांदा भजी करून प्रत्येक क्षण उबदार करतोय, असं कॅप्शन देत कांदा भजी बनवतानाचा सेटवरचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ म्हणजेच कांदा भजीचा खास बेत सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. विन दोघातलीही तुटेना मालिकेत समरची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सेटवर उपस्थित असल्याचं व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. मात्र स्वानंदीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान अनुपस्थित असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून "व्हेन डिड दिस हॅपन" अशी कमेंटही तेजश्री प्रधाननी केली असून त्यानंतर किशोरी अंबिये यांनी "इव्हिनिंग" अशी कमेंट करत कांदा भजीचा बेत संध्याकाळच्या दरम्यान झाल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिकेचं शूटिंग सकाळीच रद्द करण्यात आल्याचं समजल्यानंतर या मालिकेत ऋषीची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल दामले, ऋषीचा मोठा भाऊ रोहितची भूमिका साकारणारा अधोक्षज कराडे आणि सायबा म्हणजेच अभिषेक कुलकर्णी या तिघांनी एकत्र येत दुपारच्या जेवणासाठी खास बेत आखला होता. या पंक्तीचे अधोक्षज कराडेने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आज सकाळी 10 वाजताच शूटसाठी निघणार होतो, पण 8 वाजताच कळवण्यात आलं की पावसामुळे आजचं शूट रद्द करण्यात येतंय. कामाच्या लगबगीला अचानक ब्रेक लागल्यामुळे थोडासा हिरमोड झाला, पण थोड्याच वेळात अभिषेकचा फोन आला आणि आमचा वेगळाच प्लॅन झाला. तिघेही ठाण्यातच जवळपास राहत असल्याने त्याच्याच घरी अंगत पंगत, शुद्ध मराठीत पॉटलक करायची ठरली. मग काय, निखिलने घरून पालकाची अप्रतिम भाजी करून आणली, अभिषेकने घरी फक्कड मसाले भात केला आणि मला आईने झकास कोबीची भाजी, कांदा कैरीची चटणी आणि पोळ्या असा बेत करून दिला. सगळ्यांनी जमून गप्पा मारत मारत मस्त ताव मारला. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. #अंगत पंगत." हे फोटोज पाहून मालिकेत कमळीची मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री विजया बाबर हिने "वा वा, मजाच" अशी कमेंटही केली. दरम्यान प्रेक्षक हो, काहीच दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील पाठ रॅकिन मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने मालिकेतील सहकलाकारांसाठी सेटवर स्पेशल मिसळ आणली होती. काय या मिसळविषयी बोलणं गरजेचं आहे. प्रचंड कमाल मिसळ झाली. प्लीज डिस्टर्ब करू नका. ओ माय गॉड, डिलिशियस. ओ माय 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 हा माय कमाल. म्हणजे जास्ती बोलण्यापेक्षा मला खायला आवडेल. या प्राजक्ताच्या मम्मीने जी काय मिसळ बनवली होती, आउटस्टँडिंग. आणि मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे, पण तरीही मिसळ म्हणजे आहा हा हा, जो रस्सा होता आणि तरी होती, आहा, एक नंबर. आणि थँक्यू सो मच तुझ्या मम्मीला. आणि तिला सांग की अजून परत परत वेगवेगळ्या गोष्टी पाठवायला. तर थँक्यू सो मच काकू. छान उत्तम झाले मिसळ. आउटलेट कापू शकते एवढी छान झाली. मिसळ खाल्ली
मिसळ एक नंबर अप्रतिम. तिचा फोटो हे पण आहेत मिसळ. मी कोल्हापूरचा आहे, अधिकारवाणीने सांगतो, एक नंबर मिसळ आहे, एक नंबर, विषयच नाही, सुट्टी नॉट. हा व्हिडिओ पोस्ट करत प्राजक्ता गायकवाडीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की मम्मीने पुण्यावरून सगळ्यांसाठी मिसळ पाठवली होती. खरं तर इकडे शूटला असल्यावर मम्मीच्या हातचे बरेच पदार्थ मिस करते, पण सुट्टी मिळाली की परत शूटिंगला येताना पुण्यावरून यायचे म्हटल्यावर एव्हरी टाईम काहीतरी स्पेशल असतंच. थँक्यू मम्मी. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.